ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। एसटी बसमधनं हरवलेले तब्बल 2 तोळ्यांचे सोन्याचे गंठण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही वेळातच शोधून काढण्यात आलाय। अंदाजे 3 लाख रुपये किमतीचे हे गंठण परत मिळाल्यानंतर महिला प्रवाशाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आनंद अश्रू तरळले। यवतमाळ जिल्ह्यामधील दारव्हा येथील एक महिला माहूरगडावरील दत्तशिखर दर्शन आटोपून वाई बाजाराच्या जवळील मदनापूर इथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी माहूर बसस्थानकावरून अमरावती ते किनवट बसमध्ये प्रवास करत होती। बसमध्ये चढताना तिच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याचे सोन्याचं गंठण होतं। मात्र वाई बाजार इथे उतरण्याच्या तयारीमध्ये असताना अचानक तिच्या लक्षात आलं की गळ्यामधील गंठण हरवलंय। क्षणातच महिलेनं रडण्यास सुरुवात केली। बसस्थानक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। यावेळी वाई बसस्थानकाच्या जवळ उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, निवृत्त आरोग्य कर्मचारी रमेश गावंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद राठोड, निखिल जाधव आणि अत्रिनंदन शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती हाताळली। संबंधांनी बस वाहकाला विनंती करून बस थांबवून ठेवली। तसेच सिंदखेड येथील ठाणेदार रमेश जाधव यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि बस पुढे जाऊ न देण्याचे आदेश दिले। काही वेळातच पोलीस निरीक्षक रमेश जाधव आणि वाई बाजार बीटचे जमादार चव्हाण घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली आणि अंगझडती घेतली। सुरुवातीला काहीही हाती लागलं नाही, त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं होतं। मात्र अखेर बसच्या शेवटच्या सीटजवळ सोन्याचं गंठण आढळून आलंय आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। विशेष म्हणजे संबंधित महिला बसच्या पुढील भागामध्ये बसलेली होती, त्यामुळे बसमधील काही संशयित महिलांना चोरी केल्यानंतर पोलीस बसमध्ये चढल्याचं पाहून भीतीपोटी ते गंठण त्यांनी मागील बाजूस फेकून दिलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे पोलिसांची तत्परता, स्थानिक नागरिकांची सामाजिक बांधिलकी आणि वेळेवरती घेतलेली दखल याचं कौतुक केलं जात आहे। लाखो रुपयांचे दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे संबंधित महिलेनं पोलीस आणि मदतीला धावून आलेल्या नागरिकांचे अश्रू भरल्या डोळ्यांनी आभार मानले। मझर शेख, C24 तास, नांदेड।